अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे। अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं, त्यांनी काय सांगितलं ह्यांचा विश्वास नाही, त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे? म्हणजे तुमचं आमचं राज्य काय आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाइड केलं तसं राज्याला पण डिवाइड करताय काय? मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर 5 कोटी हा खर्च तिथं केला जातो मोदी साहेबांच्या सभेसाठी। अध्यक्ष महोदय अहो आम्हाला बोलू त्यानंतर उत्तर द्या ना। अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार येऊ नये, चुकीचं रेकॉर्ड येऊ नये, चुकीचं नाही। आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली, आम्ही कधी उठलो नाहीये। प्लीज प्लीज 30 कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का? त्याचं असं चुकीचे आरोप नका करा ना। कोणत्या बंगल्याच्या खर्च केलं 30 कोटी चुकीचं नका सांगा। बंगल्यांवर आम्ही म्हणत आहोत, अहो रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर 30 कोटी खर्च केला। आम्ही कुठं म्हणतो एकाला 30 कोटीचा बंगला बांधलाय अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय 5-6 महिन्यापूर्वी झालं, ठीक आहे आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण ते उत्तर अध्यक्ष महोदय ऐकूया। अध्यक्ष महोदय मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते 12-12 कोटी रुपये खर्च केले जातात, हरकत नाही, पण आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात अध्यक्ष महोदय, त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे। अध्यक्ष महोदय आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय, बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे। अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो, त्या बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय। मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण। मध्ये आधी तुम्ही ऍडव्हर्टिजमेंटसाठी 50-50 कोटी तिथे खर्च करणार असाल, बजेटमधूनच जाणार आहे ना। बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष महोदय। बजेटवर बोला। उगाच इथं आपण जर मोगम बोलणार असेल तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट 7,500 कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं। 7,500 कोटी खर्च हा जो बंगला ऑफिस साठी अध्यक्ष महोदय आता बोलू द्या ना। अध्यक्ष महोदय काय चाललंय? ते काय फायनान्स मिनिस्टर आहेत का? फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय। काय आम्ही बोलायला लागलो तर हे उभं राहा। देशाच्या पंतप्रधानांचं नाव घेतलं अध्यक्ष महोदय, हरकत आहे दादा। अध्यक्ष महोदय ज्या केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी 40,000 कोटीची भूमिपूजन केली, त्या भूमिपूजनाला जर खर्च झाला असेल तर ते मोदी साहेबांच्या सभेला खर्च झाला होता? अरे तुमच्या राज्यामध्ये एक दिमडी पैसा तुम्ही केंद्रातून आणला नाही, तुम्हाला लाज वाटत होती, पण आमच्या सरकारने दिलं त्याचं मी अभिनंदन करते। हा दादा बोला। हरकत अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य व्यवस्थित भाषण करतायत। सन्माननीय अर्थमंत्री सगळ्या मुद्द्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे। त्या उत्तराची वाट न बघता प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय, याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे, म्हणून हे डायरेक्ट उत्तर द्यायचा उद्योग चालू आहे। त्यामुळे अशा कोणालाही मध्ये बोलायला रोहित दादा साहेब आता आपण पुढे येऊन बसा। अध्यक्ष महोदय साहेब आपण पुढे येऊन बसा आता। अध्यक्ष महोदय अरे थांबवा ना आता। अध्यक्ष आपण बोला। अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं, त्यांनी काय सांगितलं ह्यांचा विश्वास नाही, त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे? अध्यक्ष महोदय म्हणजे खरं तर मगाशी आमदार महोदयांनी इथं सांगितलं की भूमिपूजनाच्या बाबतीत तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा समुद्रामध्ये होणार होतं, त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला होता, त्याचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल। अध्यक्ष महोदय फक्त वाईट आणि हरकत या गोष्टीवर आहे। अध्यक्ष बोलताना तुमचं राज्य म्हणजे तुमचं आमचं राज्य काय आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाइड केलं तसं राज्याला पण डिवाइड करताय काय? आपलं एकच राज्य आहे अध्यक्ष महोदय। आता येतो मुद्द्यावर अध्यक्ष महोदय, आपल्या या बजेटमध्ये 1 लाख कोटीची तूट आहे, त्यामुळे या बाबतीत सुद्धा सरकारने कुठे ना कुठेतरी अध्यक्ष महोदय तिथं विचार करण्याची जरूरत आहे। अध्यक्ष महोदय मगाशी मी कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये बोललो,
खरं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्ष नेता होते आणि मुनगंटीवार साहेब होते, नेहमी ते एवढंच सांगायचे की कॅपिटल एक्सपेंडिचर झालं पाहिजे. चांगली गोष्ट आहे, खरंच कॅपिटल एक्सपेंडिचर होण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, कॅपिटल एक्सपेंडिचर 94,850 कोटी राहिला. आता ह्याच्यामध्ये कुठेतरी 2-3 हजार कोटीची वाढ व्हायला पाहिजे, पण दुर्दैवाने 2800 कोटी याच्यामध्ये कमी होणार आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला वापरला तो अध्यक्ष महोदय? रोड डेव्हलपमेंट, शाळा वगैरे जिथं आपण वस्तू आपल्याला बघता येतात. अध्यक्ष महोदय, या प्रकारचा खर्च होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे विनंती आहे मंत्री महोदयांना, फायनान्स मिनिस्टरला, की कॅपिटल एक्सपेंडिचरकडे थोडंसं लक्ष अध्यक्ष महोदय देण्याची जरूरत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय असं आहे की आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या सरकारच्या रेव्हेन्यूमध्ये जर वाढ झाली तरच आपण डेव्हलपमेंट करू शकतो. तर अध्यक्ष महोदय, सर्वांनीच बसून, म्हणजे सत्तेत असणारी लोक असून नाही तर विरोधात असून, आपल्याला कुठेतरी स्टेटच्या इन्कमचा अभ्यास अध्यक्ष महोदय तिथं करावा लागेल. गेल्या वेळेस सुद्धा हा मुद्दा अजितदादांसमोर आम्ही सर्वांनी मिळून तिथं मांडला होता. अध्यक्ष महोदय, आता जर बघितलं तर पूर्वी जेव्हा जीएसटी नव्हता तेव्हा आपल्याला फायनान्शियल ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्ता तिथं होती, पण आता ती स्वायत्ता तशी अध्यक्ष महोदय राहिलेली नाही. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 1 रुपये जर आपल्याला खर्च करायचा असायचा तर 55 रुपये हे 13 ते 14 काळामध्ये 55 पैसे हे आपल्याला ओन रेव्हेन्यू म्हणजे स्टेट रेव्हेन्यू कडनं जो काय इन्कम यायचा त्यातून तो खर्च केला जायचा. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये 3% घट आता तिथं झाले. 3% घट झाली म्हणजे आकडा 3% वाटत असला तरी अध्यक्ष महोदय 19,000 कोटी रुपये यंदा आपल्याला अध्यक्ष महोदय कमी पडणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपलं रेव्हेन्यू तिथं स्टेटचा कमी होणार असेल तर उद्या जाऊन आपण एक्सपॅन्शन आणि इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय तिचं कसं करणार आहे? मी मंत्री महोदयांना विनंती करतो, ते फायनान्स मिनिस्टर आहेत, केंद्र सरकारकडे ते नेहमी तिथं चर्चेसाठी तिथं जात असतात, कारण का फायनान्स मिनिस्टर अख्ख्या देशातले सर्व राज्यातल्या फायनान्स मिनिस्टरला तिथं चर्चेसाठी बोलावलं जातं. अध्यक्ष महोदय, डिव्हिजिबल पूल हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये म्हणजे जो काही टॅक्स अख्ख्या देशाचा गोळा होतो त्यातून 58% टॅक्स केंद्र सरकार घेत असतं आणि 42% टॅक्स हे आपल्या म्हणजे सर्व राज्यांना तिथं दिला जातो. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने याच्यावर चर्चा होण्याची जरूरत आहे, कारण का साऊथ इंडियाचे जे सगळे राज्य आहेत याबद्दल आक्षेप घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यात जास्त टॅक्स हा केंद्र सरकारला देत असतो, पण आम्हाला पैसे येण्याऐवजी पैसे हे जातात उत्तर प्रदेशला, पैसे जातात हे बिहारला, त्यांना पैसे जायला काय हरकत नाही, पण अध्यक्ष महोदय कष्ट आपण घ्यायचे आणि निधी तिकडे जायचा. म्हणून आज जर इम्बॅलन्स कुठं झाला असेल तर आपण मागे पडत चाललोय आणि हे राज्य तिथं पुढे चालले. त्यामुळे ह्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मध्य काय काढता येईल का याबद्दलची चर्चा राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे तिथं कुठेतरी व्हायची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हॉरिझॉन्टल डिव्हिजन म्हणजे जे काय 42% त्यातले फक्त 6.3% पैसा हा आपल्या राज्याला तिथं मिळतो. म्हणजे 42 रुपये जर प्रत्येक राज्याला म्हणजे सगळ्या राज्यांना मिळून दिले जात असते तर त्यातून फक्त 2 रुपये 60 पैसे हे आपल्याला मिळतात अध्यक्ष महोदय. आणि ह्याच्यावर लक्ष देऊन उद्या अभ्यास करण्याचे अध्यक्ष महोदय जरूरत आहे, कारण सेंट्रल टॅक्स रेव्हेन्यू यंदा 38 लाख कोटीचा आहे. खऱ्या अर्थाने फायनान्स कमिशन आपल्याला असं सांगतं तर राज्यांना 15.5 लाख रुपये तिथं भेटले पाहिजेत, पण हे केंद्र सरकार गॅरंटी कितीची देते तर 12 लाख कोटीची. मग ह्याच्यामध्ये 3-3.5 लाख कोटी रुपये कुठेतरी कमी येतात आणि आपल्या राज्याचं तसं बघितलं तर 18,000 कोटीचं नुकसान अध्यक्ष महोदय आता सुद्धा तिथं होत आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला जर पुढे जायचं असेल, विकास करायचा असेल तर या बाबतीत सुद्धा डिव्हिजिबल पूल आणि जो रेशो आहे आणि जो पैसा आपल्याला केंद्र सरकारकडनं कमी येतो याच्यावर कुठेतरी लक्ष द्यायची जरूरत आहे. केंद्र सरकार, मला माहिती आहे फेडरलिझम त्यांना फरक पडत नाही, ते फक्त सेंट्रलायझेशनचा विचार करतात. सगळ्यांना त्यांना केंद्र लेवलला सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि आपलं फेडरलिझम म्हणजे ज्या राज्याच्या हातामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या राज्याकडनं काढून केंद्राकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न तिथं नेहमी केला जातो. पण अध्यक्ष महोदय, याच्यावर आपण राज्य म्हणून याच्यावर जर काम नाही केलं तर उद्या जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अडचण येणार आहे. उदाहरण अध्यक्ष महोदय आपल्याला सांगतो पेट्रोलच्या बाबतीत. खरं तर अजितदादांनी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये असताना हा मुद्दा तिथं चर्चेत आणला होता. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय 2014 मध्ये पेट्रोलवर केंद्र सरकार 9.5 रुपये टॅक्स लावत होतं. आता केंद्राने तो टॅक्स 32 रुपयाला नेला. आता इलेक्शन असल्यामुळे तो परत 20 रुपयाला आलाय. पण अध्यक्ष महोदय, जो 20 रुपये टॅक्स आता तिथं दिला जातो म्हणजे पूर्वी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर 1 लाख कोटी गोळा करत होता अध्यक्ष महोदय, तेच आज
केंद्र सरकार 4.5 लाख कोटी रुपये तिथं अतिरिक्त निधी हा लोकांकडनं टॅक्सच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय तिथं गोळा करत आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 20 रुपयाचा हिशोब लावला तर त्या 20 रुपयामध्ये बेसिक एक्साइज ड्युटी फक्त 1.4 आहे. म्हणजे केंद्र सरकार काय करतं की ज्या निधीमध्ये राज्य सरकारला वाटा मिळणारच नाही असे सगळे सेस वाढवत जातं आणि एक्साइज कमी कमी करत गेले. त्यामुळे आपण आपल्या राज्यातला फक्त हिशोब अध्यक्ष महोदय काढला तर आपण 4.5 कोटी लिटर पेट्रोल, 450 कोटी लिटर पेट्रोल आणि 1000 कोटी डिझेल हे दर वर्षाला आपलं राज्य अध्यक्ष महोदय तिथं विकत असतं. त्यातून 25,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारला टॅक्सच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मिळतात. पण त्यातून आपल्याला किती मिळतात तर अध्यक्ष महोदय 55 कोटी रुपये मिळतात. अध्यक्ष महोदय, हा साफ अन्याय आहे. सगळं जर वर जाणार असेल आणि वरचे लोक आपल्याला देणार नसेल, ते सुद्धा राज्य सरकार बदललं त्यात सुद्धा जर भेदभाव होत असेल तर मग खूप मोठी अडचण आपल्या या राज्यावर येत्या काळामध्ये अध्यक्ष महोदय होईल. तर मी या बाबतीत सुद्धा कुठेतरी सरकारने अध्यक्ष महोदय विचार केला पाहिजे. जाता जाता फक्त एका मिनिटामध्ये काही महत्वपूर्ण विषय आता टेक्निकल मुद्दे घेतले पण त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. नाहीतर आपण इथे यायचो, भाषणं करायचो, भाषणं सोशल मीडियावर जाणार, मतदारसंघात जाणार, तरी तो विषय सुटणार नाही. आमचं म्हणणं की इथं चर्चा झाली पाहिजे, बोललं गेलं पाहिजे, आपल्या राज्याचा इन्कम, आपल्या राज्याचं उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर करत असताना कशा पद्धतीने तो एक्सपेंडिचर झाला पाहिजे. म्हणजे त्यामुळे 10 वर्षानंतर आपल्याला अडचण येणार नाही. आजच त्याचा विचार केला तरच मला असं वाटतं ते फायदेशीर ठरू शकतं. पण त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय, या सरकारला मला थोडक्यात एक विनंती करायची. स्टेट ट्रान्सपोर्ट महामंडळ जो आपला आहे, एसटी महामंडळ, त्याच्यामध्ये नवीन बसेस घेणार होते, काही घेतल्यात, काही घ्यायच्या राहिल्यात, तर ते लवकर घेण्यात याव्या. कारण का भरपूर ठिकाणी तिथं बसेसचा तुटवडा असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींना अडचण येते. अध्यक्ष महोदय, मुली ज्या विद्यार्थी आहेत त्यांना डिस्काउंट नाही तर मोफत तिथं ट्रान्सपोर्ट दिला जातो, नाही तर त्यांना बसमध्ये मोफत तिथं बसवलं जातं. अध्यक्ष महोदय, मुलांनी काय चूक केली? मुलांना पण मोफत द्यायचं काय दिलं तर काय वाईट जातं अध्यक्ष महोदय? तर सरकारने त्या बाबतीत सकारात्मक विचार करावा अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो. आशा सेविका तिथं आंदोलन करत आहेत, अजूनपर्यंत कुणी गेलं नाही. त्यांना आश्वासन जी दिली गेली ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही. अध्यक्ष महोदय, आशा सेविकांचं कार्य मोठं असतं, त्यामुळे त्या बाबतीत राज्य सरकारने लक्ष घेऊन त्यांच्यात वेतन वाढ व्हावा. अंगणवाडीमध्ये सुद्धा पगार वाढची मागणी आहे, ते सुद्धा तिथं व्हावं अशी विनंती आहे. कम्प्युटर ऑपरेटरमध्ये मानधन वाढ आणि कर्मचारी दर्जा त्यासाठी नेहमी ते लढतात, त्यासाठी सुद्धा काहीतरी प्रोव्हिजन या बजेटमध्ये अध्यक्ष महोदय झालं पाहिजे. महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पगारवाढची साधी त्यांची अपेक्षा आहे, परमनंटची पण आहे. सुरुवात तर आपण पगारवाढपासून अध्यक्ष महोदय तिथं करता येईल. अध्यक्ष महोदय, अजितदादांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भरीव तरतूद सारथी बार्टी या विषयाला देऊ. पूर्वी अध्यक्ष महोदय अजितदादा बोलत असताना काय सांगायचे? इतके रुपये, 250 कोटी, 300 कोटी. अध्यक्ष महोदय, आमची अपेक्षा आहे की आम्हाला पण कळलं पाहिजे किती आपण निधी देणार आहोत. त्यामुळे त्यांच्या उत्तरामध्ये किती निधी देणार आहेत तेवढं त्यांनी सांगावा, ज्याच्यामध्ये सारथी बार्टी, महाज्योती आणि आरटी याच्यासाठी कुठं 500 कोटी रुपये निधी तरी तिथं गेला पाहिजे. आणि दुष्काळी भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आज फी देता येत नाही, तिथं कॉलेजची फी देता येत नाही, त्यासाठी सुद्धा या योजनेतून काहीतरी प्रोव्हिजन वेगळं झालं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याच्याच बरोबर आपण आरटी काढली, अभिनंदन करतो. 2 मिनिटात सांगते अध्यक्ष महोदय, बेल वाजू नका. आमचं म्हणणे आदिवासी मुलींसाठी तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय करता, आदिवासी मुलींसाठी सुद्धा योजना यावी यासाठी आपण पाठपुरावा केलाय. त्याला सुद्धा निधी हा देण्यात यावा आणि भाषणामध्ये उत्तरामध्ये त्याची सुद्धा जाहीर ते व्हावं अशी. त्याचबरोबर मुद्रांक स्टॅम्प वेंडर जे आहेत 100 आणि 500चा स्टॅम्प बंद करू नये असं अध्यक्ष महोदय तिथं ते सांगितलं जाते. वकील संघटनाची अपेक्षा आहे की या अधिवेशनामधून त्यांच्या संरक्षणाचा कायदा तिथं अध्यक्ष महोदय यावा. परीक्षा फी साठी दादा आम्ही विनंती करतो, 1000 रुपये घेतले जातात. इतर नेत्यांना वेगळं त्यांचं मत आहे, तुमच्याकडनं अपेक्षा आहे 1000 कशाला, 100 रुपयावर ते नेण्यात यावं, नाही तर राजस्थान सारखं कार्ड आणायला काय हरकत नाही. त्याच्याच बरोबर बाल संगोपन योजनामध्ये वाढ झाली पाहिजे. श्रवणबाळ, संजय गांधी निराधार योजना सारख्या ज्या योजना व्यक्तिगत लाभाच्या अध्यक्ष महोदय त्याच्या सुद्धा वाढ करण्याचा विचार हा सरकारने तिथं अध्यक्ष महोदय झाला पाहिजे. झोमॅटो, स्विगी, रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांची मागणी आम्हाला इन्शुरन्स मिळावा, तेवढं फक्त सरकारने त्यासाठी वेगळं बजेटमध्ये प्रोव्हिजन अध्यक्ष महोदय करावं. कृषी यांत्रिकरणासाठी लॉटरी बंद आहे, पैसे दिले जात नाहीत, पैसे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय द्यावेत. पोलिसांच्या घराचा प्रश्न आहे. पत्रकार, व्हॉइस ऑफ मीडिया त्यांनी स्वतः इन्शुरन्स त्यांच्या पत्रकारांनी दिले.
तर यासाठी सुद्धा कुठं ना कुठं तिथं एक वेगळी योजना ही अध्यक्ष महोदय झाली पाहिजे. हायर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी तिथं एक योजना मुलींसाठी शिक्षणाच्या बाबतीतली अध्यक्ष महोदय आणली मोफत. तर आमचं मत आहे मुलांसाठी सुद्धा ती योजना कुठेतरी लागू व्हावी. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि अशा अनेक विषयांवर कुठेतरी लक्ष हे देण्याचं महत्व आहे. CHOचे मुद्दे आहेत, ॲम्ब्युलन्स चालकांचे मुद्दे आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या विषयांवर जेव्हा मंत्री महोदय उत्तर देतील त्या उत्तरामध्ये ह्या सर्व घटकांसाठी भरीव तरतूद, भरीव मदत ही व्हावी अशीच लोकांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.